दिल्लीच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित असं यश मिळाल्यानंतर आता नाशिकमध्ये भाजप कार्यालयात जल्लोष जो आहे तो साजरा केला जातोय। भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात एकमेकांना पेढे भरवत जल्लोष जो आहे तो नाशिकच्या भाजप कार्यालयात करण्यात आलेला आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला या ठिकाणी पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण जे ते पाहायला मिळत आहे। आनंद उत्सव जो आहे तो या ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत भाजपचे काही पदाधिकारी आहेत। काय सांगाल, दिल्लीत अपेक्षित असं यश जे आहे ते भाजपला मिळालेलं आहे? एकतर गेले 12 वर्ष केजरीवालांनी जी खोटी इमेज करून राजकारण केलं होतं त्याला जनतेनं प्रत्युत्तर दिलं। राहुल गांधीनं जो जातीयवादाची विषारी पेरणी करायला भारतामध्ये सुरुवात केली होती त्याला दिल्लीच्या जनतेनं प्रत्युत्तर दिलं आहे। आणि भारतीय जनता पार्टीनं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये जी विकासाची कामं केली आहेत केंद्रामध्ये गेली 10 वर्ष त्याचा परिणाम म्हणून हा विजय आहे। नक्कीच आता भारताची जी विजयी घोडदौड आहे ती अधिक वेगानं होत राहील, कारण सगळ्या या आपच्या सरकारमुळं आणि आपच्या वागणुकीमुळं सगळ्या जगभर भारताची नाचक्की होत होती। नक्कीच आपल्यासोबत आणखी काही पदाधिकारी आहेत भाजपचे। काय सांगाल, काँग्रेसचं त्या ठिकाणी खातं देखील उघडलेलं नाही, काँग्रेस सतत जे आहे भाजपवरती आरोप करत असते ईव्हीएमचा। खरं तर राहुल गांधीला हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळी काँग्रेस जिंकतं त्यावेळी ईव्हीएम चांगलं असतं आणि आता मात्र ईव्हीएमवर दोष द्यायचा, त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे। नक्की आपल्या पक्षांतर्गत काय केलं पाहिजे हे बघण्याची गरज आहे। एका अर्थाने केजरीवालांचा पराभव, आपचा पराभव म्हणजे अर्बन नक्षलींचा पराभव असं म्हणायला हरकत नाही। 27 वर्षानंतर भाजपला दिल्लीमध्ये जी आहे ती सत्ता मिळते। अरविंद केजरीवाल असतील, मनीष सिसोदिया असतील, त्यांनी भ्रष्टाचार केला, जेलमध्ये गेले, जनतेने नाकारलेलं आहे। आणि जो काही जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करेल, जो भ्रष्टाचार करेल, त्यांची जागा जेलच आहे हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलेली। आपल्यासोबत काही भाजपच्या महिला पदाधिकारी देखील आहेत। आपण या ठिकाणी फुगडी खेळत होतात, काय आपल्याला वाटतं, काय आनंद होतो? दिल्ली की जनता के प्यार और विश्वास के बल आज दिल्ली विधानसभा में खिल रहा है कमल। आज तब्बल 27 वर्षांचा जो सुकाळ होता, दुष्काळ होता, आज भारतीय जनता पार्टीने आपच्या सरकारला पायदुळी मिळवलं। याचं सर्वस्वी कारण असं आहे की आपनी जो भ्रष्टाचार दिल्लीमध्ये केला होता त्या भ्रष्टाचाराची ही भारतीय जनता पार्टीची जीत आहे। लोकांना खोटं बोलणं, धरण्यावर बसणारी सरकार नको होती, लोकांना विकास हवा होता आणि दिल्लीच्या जनतेने आज आपला नाकारून विकास निवडलेला आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।